नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. अतिशय महत्त्वाच्या योजनेविषयीची माहिती मी तुम्हाला देतोय. एखाद्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. महाराष्ट्र शासनाची मित्रांनो एक योजना आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वेलफेअर डिपार्टमेंटची, जी की महाज्योतीमार्फत राबवली जाते. तुम्हाला मित्रांनो फ्रीमध्ये टॅबलेट म्हणजे टॅब भेटतो, 6 GB दररोजचं इंटरनेट भेटतं. त्याचबरोबर क्लास, पुस्तके, कोचिंग ऑनलाईन तुमचं घेतलं जातं. अतिशय महत्त्वाची योजना आहे ही मित्रांनो. या ठिकाणी याविषयीची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अर्ज ऑनलाईन कसा भरायचा तेही सांगणार आहे. तर पहा मित्रांनो, आपण महाज्योती या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत. या ठिकाणी आपण नोटीस बोर्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर MSCT GE नीट 2025 ट्रेनिंग हे जे दिसतंय ना 1 नंबरचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर ॲडव्हर्टाइजमेंट तपशील ओपन होईल. तर पहा, ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी दिलेली आहे मित्रांनो. यासाठी कुठलीही फीस तुमच्याकडून घेतली जात नाही फॉर्म भरायसाठी. नोंदणी अर्ज सुरू झालेले 2025 करिता. आता याच्यासाठी कोण कोण पात्र आहे, काय आहे, त्याबद्दलची सविस्तर जाहिरात देखील त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलं आहे, महाराष्ट्र शासन, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई, महाज्योती, महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. MSCT GE नीट योजनेचा तपशील. तर सर्वात अगोदर याच्यामध्ये पहिला लाभ तुम्हाला काय भेटतो पहा, पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येईल. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB इंटरनेट डेटा पुरवण्यात येतो. तर तुम्हाला या ठिकाणी 6 GB डेटा रोजचा भेटणार आहे. मोफत तुम्हाला एक टॅब फोन भेटणार आहे, सॅमसंगचा टॅब भेटतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे. तर या योजनेसाठी पात्रता काय आहे पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा किंवा असावी. तर ह्या कॅटेगरीमधील उमेदवारांना हा सध्या लाभ दिला जातोय. त्यानंतर नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा किंवा असावी. त्यानंतर सन 2023मध्ये म्हणजे आत्ताच्या ह्या चालू वर्षामध्ये 10वीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना 10वीचे प्रवेशपत्र म्हणजे तुमचं 10वीचं हॉल तिकीट आणि 9वीची गुणपत्रिका जोडायची आहे. तर लक्षात घ्या, जे मित्रांनो या ठिकाणी 10वीची परीक्षा देणार आहेत म्हणजे 10वी पास आहेत आणि त्यांना 11वीला प्रवेश घ्यायचा आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी ॲप्लाय करू शकतील. तर त्याबाबतची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनानुसार अपलोड करणं देखील आवश्यक आहे. विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असल्यासच मित्रांनो ही लाभ भेटणार आहे. कारण की या ठिकाणी MSCT GE नीट 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ असणार आहे. 2025मध्ये याच्या MSCT GE नीटची परीक्षा होतील त्यांच्यासाठी, म्हणजे 12वी नंतर. तर आता आवश्यक कागदपत्र पहा, 9वीची गुणपत्रिका, 10वीचे परीक्षेचं ओळखपत्र, आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. तर आता तुम्ही या ठिकाणी पात्र असाल तर 100% या ठिकाणी अर्ज करा. जर तुम्ही पात्र नसाल, तुमचे कोण नातेवाईक पात्र असतील, मित्र पात्र असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर पहा मित्रांनो, अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी देत होता. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मित्रांनो अंतिम दिनांक आहे 31 मार्च 2023. 31 मार्चपर्यंत अर्ज करायचा आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे, कुणीही पोस्टाने अर्ज वगैरे पाठवायची गरज नाही. तर काय करायचं आहे, महाज्योतीची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं नोटीस बोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला पहिलं जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सर्वात अगोदर काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, OTP टाकून सबमिट करायचं आहे. तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म असा ओपन होईल पहा. या ठिकाणी ॲप्लिकेशन डेट, ॲप्लाइड कोर्स. या ठिकाणी तुम्हाला 3 डिटेल्स भरायचे आहेत, क्वालिफिकेशन डिटेल्स, डॉक्युमेंट्स आणि पर्सनल डिटेल्स. डॉक्युमेंट देखील तुम्हाला ऑनलाईन अपलोड करायचे आहेत. लक्षात घ्या, ही पूर्ण पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरायचे. ॲप्लाइड कोर्स, तुम्ही कुठल्या कोर्ससाठी घेणार आहे, नीटसाठी करणार आहे, MSCT किंवा GEसाठी करणार आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. त्यात तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे. त्यात तुमचं या ठिकाणी डोमासाईल महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. पहा कुठल्या कुठल्या कॅटेगरीला आहे, OBC, VJA, VJB, NTC, NTD, SBC या सर्व कॅटेगरीसाठी तुम्हाला ही सुविधा जी आहे ती भेटणार आहे. त्यानंतर तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे कॅटेगरी निवडल्यानंतर आणि नॉन क्रिमिनलवरती टिक करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, नॉन क्रिमिनल तुम्ही आहात का नाही ते टिक करायचं आहे.
त्यानंतर मग पुढील स्टेप तुम्हाला पूर्ण करायचे आहेत, जसं की या ठिकाणी डॉक्युमेंट आणि क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही आता सध्या 9वीचं टाकू शकता किंवा 10वी पास झालेला तर 10वीचं जसं विचारले ते पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व भरायचं आहे. ॲप्लिकेशनची प्रिंट काढून तुमच्या पाशी ठेवायचे, ॲप्लिकेशन नंबर त्याचा नोट डाऊन करून ठेवायचा आहे, कारण की तुम्हाला टॅब ज्यावेळेस भेटतो ना मित्रांनो त्यावेळेस त्यांच्याकडनं कॉल येतो तुम्हाला आणि कॉल आल्यानंतर मग तुमचा टॅब तुम्हाला दिला जातो. सॅमसंगचा टॅब असतो. या ठिकाणी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती देखील त्याची सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याची जाहिरातच त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पुढील अपडेट्ससाठी. धन्यवाद.